मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मैत्री दोस्ती कॉर्नर या आपल्या YouTube चॅनलवर स्वागत करत आहे। मग सुरुवात करूया आजच्या गप्पांना। मित्रांनो, आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी व त्यांचा शिष्य अंबाजी यांच्या आयुष्यातील एक प्रसंग जाणून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे शिष्य कल्याण। गुरूंचे आज्ञापालन केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली आहे। त्यातीलच एक होते कल्याण स्वामी। त्यांचे मूळचे नाव अंबाजी होते। अंबाजींचे गुरु होते समर्थ रामदास स्वामी। एकदा समर्थ रामदास स्वामींनी अंबाजीला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितली। ही फांदी तोडताना विहिरीत पडण्याचा धोका होता, तरीही अंबाजीने गुरु आज्ञा प्रमाण मानून कुऱ्हाडींनी फांदी तोडण्यास आरंभ केला। फांदी तोडण्यात मग्न झालेला अंबाजी काही वेळाने त्या फांदीसहित विहिरीत पडला। सर्वजण घाबरले। समर्थांना हे कळताच ते तिथे आले। त्यांनी विहिरीत डोकावून विचारले, अंबाजी कल्याण आहे ना? हो, कल्याण आहे स्वामी, विहिरीतून उत्तर आलं। चल ये तर मग वरती। समर्थांचे वाक्य ऐकताच अंबाजी वर आला आणि समर्थांच्या कृपेने सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले। त्या दिवसापासून समर्थांसहित सर्वजण त्याला कल्याण या नावाने हाक मारू लागले। मित्रांनो, गुरूंना देवाचं रूप मानलं जातं, कारण त्यांनी दिलेल्या ज्ञानामुळे व मार्गदर्शनामुळे आपल्या जीवनाला योग्य मार्ग मिळतो व ज्याला योग्य गुरु मिळतो आणि जो गुरूंची शिकवण, मार्गदर्शन, ज्ञान व आज्ञेचं पालन करत आयुष्य जगतो, त्या शिष्याचं कल्याण हे होणारच। तर मित्रांनो, ही होती संतांच्या गोष्टी या सेगमेंट मधली आजची आपली प्रेरक कथा आणि आपल्या गप्पा। कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपला मित्र परिवार वाढवा। त्याच्या बाजूला जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर गप्पा घेऊन। तोवर स्वस्थ रहा, खुश रहा। धन्यवाद।